सरळ सरळ उपनिबंधक हात वर केलेले आहेत की आम्हाला कमिशनरचे आदेश आहेत की कुठल्याही सोसायटी रिडेव्हलपमेंट करताना त्याच्यात इंटरफेअर करायचा नाही, फक्त बसून पगार घ्यायचा, हा आमचा फक्त संकल्प आहे. इथे उपनिबंधकाचं कार्य फक्त एवढंच आहे की लोकांना न्याय द्यायचा नाही, लोकांच्या प्रश्नावरती बोलायचं नाही. रिडेव्हलपमेंट होते, जाहिरात होते, त्या उपनिबंधकाला काहीच कल्पना नाही, ही जाणीव आम्हाला झालेली आहे. आता उपनिबंधक म्हणतो की कोर्टाचे आदेश आहेत, आम्हाला डिबार करण्याचा प्रश्न चालू आहे. अधिकारी म्हणतात तुम्ही काय याच्यात इंटरफेअर करू नका. तर जनतेने कुठे जावं हा मोठा प्रश्न आहे. आज आम्हाला माहीत पडलं, काल मला त्यांनी बोलवलं, आजचा टाईम दिला, आलो. त्यानंतर आम्हाला न्याय मिळेल याची शाश्वती या उपनिबंधकाकडे होत नाही. या कॉर्पोरेशनमध्ये काहीच न्याय मिळणार नाही यांना. तर आम्हाला शेवटी सहकार कोर्टातच जावं लागणार आहे, ही आमची भूमिका असणार आहे. त्यानंतर ते सगळे हात वर करतात, आम्हाला मिळालीच नाही असं म्हणतात आणि आम्ही ते मला काय माहीतच नाही. हे आज पहिल्या टाईम मला कळलं आहे. म्हणजे अधिकारी तिथे बसवलेले आहेत सरकारने अधिकारी यासाठी बसवलेले, फक्त बसून राहायचं का? संस्थेचं काय चाललं आहे, सोसायटीचं काय चाललं आहे, काय नियम आहे आपले, जनतेपर्यंत आपण सोडायला पाहिजे, जनतेकडे सांगायला पाहिजे, हे कोर्टाचे आदेश आहेत. असं काही हे लोक करत नाहीत. आणि हे जर असंच असेल तर उपनिबंधक कार्यालय कशाला पाहिजे, रजिस्ट्रेशन कशाला पाहिजे संस्थेला? असंच चाललं नाही, असंच चालू द्या ना सगळ्यांनी. जो सरकारचा जो निधी आहे, जो पगार आहे, तो फुकट बसून देत आहे सरकारला त्यांना. तर असं न होता सरकारने हा उपनिबंधक जो कार्यालय आहे ते बंद करण्यात यावं अशी आमची विनंती आहे. आणि हे जे चाललं आहे, जे शिवणचा जो नियम आहे तेही त्यांना धाब्यावर बसलेला आहे. कुठल्याही महापालिकेला ते शिवण दिलेलं नाही आहे. आणि कमिशनरसुद्धा म्हणतात आहे, उपनियुक्त तेच म्हणतात आहे की आमच्याकडे असा काही तक्रार आज आलेली नाही आहे. आम्ही काल पत्र दिलं की आम्ही चौकशा करू असे म्हणतात आहे. आणि चौकशा काय करणार आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे, तुम्ही कोर्टात जावं असंच आम्हाला उत्तर दिलं. आम्हाला आजपर्यंत समजलंच नाही. मी टेंडर कॉपी त्यांना दाखवली की ते टेंडर झालं, तेही तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला न विचारता टेंडर कोणी काढतं आहे का? असं बिना परमिशन घेता कुठलंही टेंडर काढता येत नाही. आपण कॉर्पोरेशनमध्ये काम राहतो, त्या कॉर्पोरेशनच्या सगळ्या ज्या बायलॉज आहेत त्याप्रमाणे नियमाप्रमाणे सोसायटीला वागावं लागतं. जर उपनिबंधकाचं जे काम आहे ते म्हणतात की आम्हाला अजून काही माहीतच नाही. आता त्यांना माहीत नाही तर मग न्याय देणार कोण? फक्त तो काय करेल, फक्त जाऊन बघेल, तो काय करणार नाही. आम्हाला इंटरफेअर करण्याचा अधिकार कमिशनरने सांगितलं, आम्हाला आमच्याकडून काढून घेतलेला आहे. जर आम्ही हस्तक्षेप केला तर आमची नोकरी घालवणार. आम्ही पुढचं सहकार कोर्टात जाणारच आहोत. जर असं आम्हाला जर न्याय मिळत तर सहकार कोर्टात जाणार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.